लातूरात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। हा आजार माणसामध्येही पसरू शकत असल्यानं पशुसंवर्धन विभागाचं प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। ग्लँडर झाल्यानं आता एका घोड्याला दयामरण देण्यात आलं। आतापर्यंत घेतलेल्या जवळपास 40 घोड्यांच्या नमुन्यांमध्ये 4 नमुने संशयास्पद आढळले। लातूरमध्ये ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव, एका घोड्याला दयामरण, प्रशासन सतर्क। ग्लँडर्सची लक्षणं दिसल्यास संपर्क करा, प्रशासनाचं आवाहन। कधी लग्नाची वरात असो, सण समारंभाची धामधूम असो, घोडा म्हणजे गौरवाचं आणि वैभवाचं प्रतीक। पण आज लातूरमध्ये एका घोड्याला दयामरण देण्यात आलं। लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन्य आणि माणसांमध्येही पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आले। आतापर्यंत घेतलेल्या जवळपास 40 घोड्यांच्या नमुन्यांमध्ये 4 नमुने संशयास्पद आढळले। त्या घोड्यांना आता क्वारंटाईन करण्यात आले। त्यांचे सॅम्पल हरियाणा इथं पाठवण्यात आले, तर बाधित क्षेत्रातल्या 5 किलोमीटर परिसरातल्या आणखी काही घोड्यांचे नमुने आता गोळा करण्यात आले। 5 किलोमीटरच्या रेडियस मधले जे काही घोडे आहेत त्यांचे सॅम्पल्स आम्ही परत प्रयोगशाळेला पाठवले की 4 संशयित ग्लँडरसाठी सॅम्पल्स आल्यामुळे आम्ही तातडीने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही या बाबी अवगत केल्या। ग्लँडर्स हा रोग मुख्यतः घोडा, गाढव आणि खेचरांमध्ये आढळतो। घोड्याच्या नाकातून पू येणं, फोड, ताप ही लक्षणं आढळतात। या प्राण्यांच्या संपर्कात राहणाऱ्या माणसांना सुद्धा याचा धोका आहे। माणसांमध्ये ताप, खोकला, शरीरावर गाठी येणं ही लक्षणं आढळतात। त्याचे कर्मचारी किंवा मिरवणुकीमध्ये वावरणारे आजूबाजूचे लोक यांच्यामध्ये मुख्यतः सौम्य लक्षणे हे ताप, सर्दी, खोकला, थंडी वाजून येणे, अंगदुखी हे दिसून येतात। जर प्रॉपर काळजी घेतली नाही, ट्रीटमेंट घेतली नाही तर हा आजार न्यूमोनियामध्ये सुद्धा वाढू शकतो। सौम्य लक्षणं असताना जर आपण प्रॉपर उपचार घेतले तर ओपीडी बेसिसवरती हा आजार नीट होतो। लातूरमध्ये ग्लँडर्समुळे आता प्रशासनाची चिंता वाढली। घोड्यांमध्ये ग्लँडर्सची लक्षणं दिसताच तबेल्याची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्याचं आवाहन करण्यात आलं। ग्लँडर्सवर सध्या कोणताही उपचार नाहीये। एकदा लागण झाली तर दयामरण हीच अंतिम प्रक्रिया आहे। त्यामुळे आता सावधानतेची आणि सजगतेची गरज निर्माण झाली आहे। वैभव वालकुंदे, झी 24 तास, लातूर।